रिसोड बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक, प्रशासकीय नियोजनाअभावी शेतकऱ्यांचे हाल. कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी हळदीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने पहाटेपासूनच शेतकरी आणि वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विविध गावांमधून आलेल्या ट्रॅक्टर, पिकअप आणि मालवाहू वाहनांच्या लांबच लांब रांगा बाजार समितीच्या प्रवेशद्वाराबाहेर लागल्या होत्या. मात्र सकाळी 6 वाजूनही बाजार समितीचे मुख्य गेट न उघडल्याने शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. रविवारी सायंकाळीच अनेक शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी वाहने आणली होती, ज्यांना वाहनामध्ये तसेच रस्त्यावरील डिव्हायडरवर रात्र काढावी लागली. सकाळी गेट बंद असल्याने काही काळ वाहतुकीचीही समस्या निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत वेळेत गेट उघडण्याची मागणी केली. वाढती आवक लक्षात घेऊन योग्य नियोजन करण्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान यंदा अपेक्षित भाव मिळत नसल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. रिसोड बाजार समितीत हळद गटूला प्रति क्विंटल 12,500 रुपये तर हळद कांडीला 13,000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. आजची एकूण आवक जवळपास 7,000 क्विंटलपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. महाभूमी डिजिटलसाठी संदीप पवार, रिसोड. जवळपास 8 वाजता माल आणला होता. चालू आहे भाव अत्यंत कमी आहेत. खर्चाच्या मानाने खूप कमी आहेत. सरकारनं याच्यात लक्ष देऊन काहीतरी शेतकऱ्याला थोडेफार वाढत देण्याची खर्च जास्त झाल्यामुळं ते शेतकऱ्याला पुरत नाही. त्यामुळं सरकारने याची भाव वाढून देणे किंवा असे सर्व शेतकऱ्याचे